TBP न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। पुण्यातील कसबा पेठचे आमदार रवींद्र धंगेकरांनी पुणे महानगरपालिकेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केलाय। गेल्या काही महिन्यांपासून महानगरपालिकेत भ्रष्टाचार होत आहे असं धंगेकर म्हणाले। आज त्यांनी महापालिका आयुक्तांच्या घराबाहेर फुटपाथवर बसून आंदोलन केलं। तसेच महानगरपालिका आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। आमदार धंगेकर म्हणाले, मागील 2 वर्षांपासून महापालिकेत प्रशासक राज्य आहे। पालिकेचे आयुक्त हे भाजपचे असल्यासारखे वागत आहेत। प्रशासक काळात अ, ब, क, ड पद्धतीनुसार निधी दिला जातोय। आज 3 वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ झाला तरी महापालिका आयुक्त अजूनही इथेच आहेत। महापालिकेत होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी धंगेकरांनी केली आहे। व्यवहार करतोय 2 वर्षापूर्वी आमचं प्रशासन आलंय आणि प्रशासन आलं सुद्धा तरी तुम्हाला 2023 म्हणजे मागच्या 2 महिन्यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी मेडिकलचे पैसे काढून एका वार्डात किती वाटलेत? 17-18 कोटी। हे पैसे कोणाचे? शासनाचे पैसे। एखाद्या प्रोजेक्टचे पैसे काढून वार्डात काम करता येत नाही आणि हे कशा पद्धतीने वाटले जातात? तर एकाच वार्डात नाही वाटले, त्यांनी कॅन्टोन्मेंटला दिले, त्यांनी प्रभाग क्रमांक 25,000 24,000 आणि वॉटर गटरला 5-10 लाख करून 137 कोटी रुपयाचे मेडिकलचे पैसे, प्रोजेक्टचे पैसे वार्डात वाटलेत। एक तर प्रशासन नेमलंय, प्रशासन म्हणल्यानंतर अजूनही नगरसेवकांचं त्याच्यामधले नगरसेवकांचाच आरसा दिसतोय आणि हे काम चुकीचं आयुक्त करतायत। आम्ही सातत्यानं बोलतोय की अशा पद्धतीचं कामकाज करू नका तुम्ही। हे समाजाचे पैसे, जनतेचे पैसे आणि हे वॉटर गटरमध्ये पैसे बजेट अबकडं टाकले त्यांनी, म्हणजे एका नगरसेवकांनी काम करायचं अजून। अशा पद्धतीचा कारभार हा चुकीचा आहे। अनेक टेंडर प्रक्रियेमध्ये घोळ आहे। भारतीय जनता पार्टीचे लोक इथं टेंडर प्रक्रियेमध्ये केबिनमध्ये बसून हे टेंडर सेट करतात आणि 13 दिवस झालं की PMPLचे कामगार रस्त्यावर बसलेत, त्यांना भेटायला वेळ नाही। मिळकत करमध्ये घोळ आहे, अनेक गोरगरिबांच्या घरांना सील लागतंय आणि अशा वेळेला यांचं कामकाज करायला हे तयार नाहीत। मागच्या महिन्यामध्ये पाणी पुरवठ्याचं उद्घाटन झालं, आयुक्तांच्या चुकीमुळे वाद झाले आणि त्या वादात माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला गुन्हा दाखल झाला आणि मग अशा वेळेला जर भारतीय जनता पार्टीचा अजेंडा हे जर वापरत असतील, भारतीय जनता पार्टीचं काम करत असतील तर यांना रस्त्यावरचीच भाषा कळणार आहे, यांना केबिनची भाषा कळणार नाही। पत्र व्यवहार करतोय, पत्र व्यवहाराला उत्तर देत नाही आणि चुकीच्या पद्धतीने कामकाज करतात। अनेक टेंडर प्रक्रिया अशा आहेत की याच्यामध्ये बोगसपणा आहे आणि आज सगळा बोगसपणा आयुक्त जाणून बुजून करतात। आज त्यांना 3 वर्ष पूर्ण झालेत तरी त्यांना अजून सोडलेलं नाही आहे। त्यांना भारतीय जनता पार्टीचा अजेंडा राबवायचा आहे, पुण्याची तिजोरी खाली करायची, हे सगळे पैसे निवडणुकीला वापरायचे आणि हा सगळा धंदा, गोरच धंदा आयुक्त त्यांच्या आपल्या भागात